शहादा शहरात व्यावसायिकांचा अजब प्रकार, पादचारी मार्गच उद्ध्वस्त, फेरीवाल्यांना हटवण्यासाठी मुरुम टाकून फुटपाथ खराब करण्याचा आरोप, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. शहादा शहरातील डोंगरगाव रोड परिसरात काही धनाढ्य व्यावसायिकांकडून संतापजनक प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी असलेला ब्रिटिशकालीन पादचारी मार्ग, फुटपाथ, दिवसाढवळ्या जाणीवपूर्वक उद्ध्वस्त केला जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित परिसरातील पादचारी मार्गावर काही प्लॉटधारकांकडून मुरुम टाकून तो मुद्दाम खराब केला जात आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले असून, महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत अपघाताचा धोका देखील वाढल्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, या पादचारी मार्गावर अनेक छोटे, मोठे भाजीपाला विक्रेते व फेरी विक्रेते आपला उदरनिर्वाह करत आहेत. मात्र, त्यांना बसू नये आणि त्या ठिकाणी व्यवसाय करू नये यासाठी काही धनाढ्य प्लॉटधारकांकडून जाणीवपूर्वक मुरुम टाकून जागा अडवली जात असल्याचा आरोप स्थानिक विक्रेत्यांनी केला आहे. या प्रकारामुळे गरीब फेरी विक्रेत्यांच्या उपजीविकेवर गदा येत असून, त्यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, सार्वजनिक पादचारी मार्गाची अशी उघडपणे नासधूस होत असताना प्रशासन मात्र मौन बाळगत असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. संबंधित नगरपालिका प्रशासन व अधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन पादचारी मार्गाचे संरक्षण करावे आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.